नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत लालबाग मध्ये गणेश टॉकीजच्या एक्झॅक्टली समोर मंदार आर्ट मध्ये। तिथे आपण शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि पीओपीच्या एवढ्या सुंदर सुबक मूर्ती आहेत। ते दादा एकदम छान पैकी मूर्तींना सजवत आहे, तर ते आपण पाहूया। चला, आपला रॅक आहे, हा पूर्ण शाडूच्या मातीच्या मूर्तीचा आहे। बापांची बाल गणेश मूर्ती पण आहे शाडूच्या मातीची सुबक, त्यांना छान कलर कॉम्बिनेशन पण दिलेला आहे। वरच्या पण मूर्त्या आहेत, तुम्ही पाहू शकता। मूर्तींची बुकिंग पण सुरू झालेली आहे। मूर्तीचा पण फेटा आणि असं पूर्ण, त्याच्यानंतर शाल उपरण जे आहे ते पूर्ण त्या दादांनी ते सजवलेलं आहे गणपतीला। असं तर लालबाग राजाची प्रतिकृती पण इथे मूर्ती आहे, दाखव सगळ्या मूर्त्या म्हणजे ना लालबाग राजा मोठी मूर्ती अशी की ही लालबाग राजाची आहे प्रतिकृती। पूर्ण 16 उपरण त्या दादांनी पूर्ण नेसून असं छान मूर्ती सजवली आहे। विठ्ठलाची मूर्ती आहे, विठ्ठल रूपामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत। तर असं सजवलेलं आहे। वरती पण दाखव बच्चा, मागे सिद्धिविनायकची पण आहे बच्चा, ती पण दाखव। मागे इथे सिद्धिविनायकची पण प्रतिकृती बघा, एवढी छान सुंदर मूर्ती आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढे ही जी मूर्ती ठेवली आहे याला सुंदर खडे बघा, खडे मोती याच्याने पूर्ण छान मुकुट, बाजूबंद, गळ्यातलं सोनपट्टी छान सजवलेली आहे। ही विठ्ठल रूपामध्ये इथे खाली माऊली पण लिहिल्या पाटाला। हा, सुंदर छोट्या छोट्या मूर्त्या छानच वाटतं, सजवलं पण छान। मोरावर आहे मूर्ती, मोरावर विराजमान आहे, ती पण सुंदर मूर्ती आहे। दागिन्यांचं काम करताय तुम्ही? बालाजी रूप आहे का? हा, ही मूर्ती ते दादा आता दागिन्यांचं पूर्ण हे करतात, सजावट करतात आहे। ती बालाजी रूप आहे, खूपच सुंदर। आणि हे विठ्ठल आहे, दगडूशेठ हलवाई कसं शिवजींच्या अवतार मध्ये पण आहे। हा, श्रीकृष्णाची पण आहे, ती पण आहे। 11:30 पर्यंत त्यांचे शॉप मंदार आर्ट चालू असतं। तुम्हाला जर गणपतीची मूर्तीची बुकिंग करायची असेल तर तुम्ही यांना भेट देऊ शकता, कारण हे दादा स्वतः मूर्ती त्यांनी मला वाटतं तुम्ही इथून आणली आहे ना, काय गणपतीचं माहेर पेणवरून? तुम्ही टिटवाळ्यावरून आणता मूर्ती? अच्छा, तुम्ही टिटवाळ्यावरून आणल्या आहेत त्या मूर्त्या। आणि त्याच्यानंतर पूर्ण त्यांना धोतर, उपरण, दागिने, पूर्ण कलरचं पूर्ण काम सगळं तुम्ही करता मग? अच्छा, खूपच छान, सुंदर। खड्याचं पण काम तुम्हीच केलंय का? खडे, मोती वगैरे याचं डायमंडचं काम? हा, हे सगळं चालू इथे दिसतंय काय? लालबाग मध्ये हे डायमंड वर्कचं काम जे आहे ह्यांनीच प्रसिद्ध केलं आहे, ह्यांनीच ते ट्रेंड चालू केलं आहे। गणपतीच्या हे असं व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं मुकुटावर वगैरे असं डायमंड वर्क। आता आपण
गणेश टॉकीजच्या समोर दुसरं जे आहे कला केंद्र, तिकडे आलेलं आहे श्री दत्त गणेश कला केंद्र. इथे कागदी लगद्यापासून ज्या मूर्त्या बनतात त्या शाडूच्या मातीच्या पीओपीच्या मूर्त्या मिळतात. तसेच ते मूर्तीला धोतर, फेटा, मोती, खडे जी तुम्हाला आकर्षक करून पाहिजे असेल मूर्ती ते सुद्धा तयार करून देतात. तर चला बघूया त्यांच्या मूर्त्या कशा आहेत. यांच्याकडे ज्या मूर्त्या आहेत याच्या फर्स्ट रो मध्ये ज्या आहेत वरती, या पूर्ण शाडूच्या मातीच्या आणि कागदी लगद्यापासून पूर्ण तयार करण्यात आलेल्या आहेत. या पूर्ण मूर्त्या कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या आहेत. बघा मूर्तीचा जो कलर आहे तेवढं छान केलेलं आहे, पूर्ण स्किन कलर आहे. तसंच त्यांना जे उपरणं, फेटा, धोतर खूपच छानपैकी हे त्या दादांनी सगळं केलेलं आहे. आणि हे पण ना, अच्छा हे पण किती सुंदर आहेत बघा. गणपतीच्या फेटा आणि हे बघा शिव अवतारामध्ये आहे गणपतीची मूर्ती. ही पीओपीची आहे दादा की याची शाडूच्या मध्ये? ही पीओपीची मूर्ती आहे. अच्छा, आणि ही पण पीओपी आहे ना? हा, ही पण कागदी लगद्यापासून आहे, फेटा आहे ती. ही राजावाली दाखव. लालबाग राजाची जी प्रतिकृती आहे ती सुद्धा कागदी लगद्यामध्येच आहे. त्यानंतर पुढे या पीओपीच्या आहेत, दत्तगुरूंच्या अवतारामध्ये आहे ही मूर्ती. खूपच सुंदर आणि खूप छान असं कलर कॉम्बिनेशन खूपच छान केलेली आहे, सुंदर एकदम. आणि ही शिव अवतारामध्ये आहे. नंदीवर स्वार आहेत गणपती बाप्पा शिव अवतारात. खूपच सुंदर आहे. आणि बघा किती सुंदर आहे, श्रीकृष्ण अवतार आहे. हा, किती सुंदर आणि बारकाईचं एकदम रेखीव छान काम केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन, फेटा आहे, वर्क, आणि ते वर्क पण त्यांनीच केलेलं आहे. विचारते किती वर्षापासून तुम्ही हे कला केंद्र चालवताय आणि तुम्ही इथे किती वर्षापासून काम करताय? मी ह्या जागेत पहिल्यांदाच आलोय लालबाग मध्ये. मी पहिला छोट्या कारखान्यात करायचो, इकडे दुसरे काम करतो. आणि हे सगळं लगदामध्ये जे प्रोडक्शन आहे ते आपलं होम प्रोडक्शन आहे. पेंटिंग पण आपली स्वतःची आहे. कारण ते जे पेंटिंगचा जो बाप्पांचा जो कलर आहे स्किनचा, तो एकदम खूपच छान असा हे दिलेला आहे. आपण प्रयत्न केलाय की जेवढं रिअल लुक देऊ शकतो बाप्पाला तेवढा आपण रिअल लुक द्यायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये जर कोणाला सजवून फेटी घालून, पगडी घालून किंवा धोतर, शाल, फेट, काही अजून इमिटेशन किंवा डायमंड वर्क असेल तेही आपण सगळं करून देतो. आणि टायमिंग काय आहे तुमचं इकडचं? सकाळी 10 वाजता ते 11:30 वाजेपर्यंत आपण चालू असतो. सकाळी 10 ते रात्री 11:30 पर्यंत. ठीक आहे, थँक्यू दादा. इकडे सगळ्या पीओपीच्या आहेत. 1.5 फुटापासून पूर्ण स्टार्ट आहे. चंद्रावर बसले, किती सुंदर आहे. पण खूपच सुंदर असं सोहळं आणि उपरण्याचं कॉम्बिनेशन छान दिलेलं आहे. तशीच मॅचिंग पगडी पण आहे. विठ्ठलाच्या रूपात आहे माऊली. हे नवीन आता आलंय. हे बघ, माऊलीच्या याच्यामध्ये विठ्ठलाच्या रूपात माऊली असं खाली वीट दाखवली आहे, त्याच्या माऊली लिहिल्या आहे. ही खूपच सुंदर आहे. या वर्षीचं नवीनच आहे. हा, धोतरचा जो कलर आहे बघा इथे केलेला आहे, ह्याचं वेगळंच कॉम्बिनेशन मी फर्स्ट टाइमच बघते. खूपच सुंदर आहे. अघोरी, हे बघा, हे मी या वर्षी फर्स्ट टाइमच बघितलं. अघोरी रूपामध्ये आहे. थोडं क्लोजअप घे बच्चा, कारण ते जे केस वगैरे पण आहे ना ते पेंटिंग नाही आहे, ऍक्च्युअली मध्ये ते हे केलेलं आहे बघा. खूपच सुंदर. इथे पण एक आहे, हे शिवजीच्या अवतारामध्ये आहे. खूपच आहे. पुण्याची दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती केली आहे गणपतीची. आणि फेटा आणि धोतर, उपरण एकदम खूप छान कलर कॉम्बिनेशन केले आहे. वेल्वेटचं आहे आणि त्याचं जरीचं काम केलेलं आहे. खूपच सुंदर आहे. काम अजून बाकी आहे, पण तरी पण मूर्ती एवढी सुंदर आणि उठाव दिसते आहे. इथे लालबाग राजाची प्रतिकृती केलेली आहे. हे ह्यांचं कलरचं काम वगैरे सगळं ह्यांचंच आहे. आता ते मूर्ती अजून काम चालू आहे. एक्झॅक्टली तशीच केलेली आहे लालबाग राजासारखी.